नमस्कार। आज सर्वात आधी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांच्याच प्रचंड अशा उत्स्फूर्त अशा समर्थनामुळे आणि सदिच्छांमुळे आपल्या अभिव्यक्ती चॅनलने नुकताच 3 लाख सबस्क्रायबरचा मोठा टप्पा पार केलेला आहे। मी अगदी मनापासून आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे। अशाच प्रकारे आपलं प्रेम, आपला प्रतिसाद, आपले आशीर्वाद कायम असू द्यावेत हीच विनंती। आणि आजचा आपला विषय भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या अमृत महोत्सवी म्हणजे 75व्या वर्षाचं औचित्य असल्यानं संविधानाचा गौरव करण्यासाठी संसदेचं आपल्या एक विशेष अधिवेशन बोलवावं ही मागणी काँग्रेस पक्षाने केली होती केंद्राकडे, मोदी सरकारकडे। परंतु त्या अधिवेशनामध्ये संविधानाच्या शिल्पकाराला मानवंदना देण्याच्या ऐवजी त्यांना अपमानित केलं जाईल अशी कल्पना केवळ काँग्रेस पक्ष तर सोडाच या देशातील कोणीही केली नसेल। संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताचं अधिवेशन म्हणजे त्यात संविधानाच्या निर्मितीत अत्यंत महत्त्वाचा सिंहाचा वाटा असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही गौरवच होईल अशीच सगळ्या देशवासियांची अपेक्षा होती। ती तर पूर्णपणे फोल ठरलीच, परंतु त्या उलट बाबासाहेबांचा अपमान करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून जाणीवपूर्वक या अधिवेशनामध्ये करण्यात आले। या विशेष अधिवेशनाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुळात केलीच अशा पद्धतीने। हमें याद रखना चाहिए पंडित मदन मोहन मालवीय, लाला लाजपत राय, सरदार भगत सिंह, वीर सावरकर और ऐसे कई महापुरुषों के विचारों ने हमारे संविधान की भावना को मजबूत और समृद्ध किया है। अध्यक्ष महोदय, ज्या विनायक दामोदर सावरकरांचा, ज्या मदन मोहन मालवीयांचा, काही या मंडळींचा संविधानाच्या मसुद्याशी, त्याच्या निर्मितीशी काडी मात्र सुद्धा संबंध कधीच आलेला नव्हता, ज्या सावरकरांनी या आपल्या संविधानावरती प्रचंड अत्यंत कठोर शब्दांमध्ये टीका केलेली आहे, त्यांना त्याचं श्रेय देण्याचा नाठाळ उद्योग राजनाथ सिंह यांनी केला। आणि प्रत्यक्षात ज्यांचं मोलाचं योगदान, ज्यांचं सगळ्यात मोठं योगदान त्या संविधानात, त्या बाबासाहेबांचं नाव देखील त्यांना सुरुवातीला घ्यावंसं वाटलं नाही। हा या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टीने आणि मोदी सरकारनं केलेला बाबासाहेबांचा मोठा अपमान। आणि मग त्यानंतर या विशेष अधिवेशनाचा समारोप देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने झाला। त्यांनी तर काय दिवे पाजळले ते आपण सगळ्यांनीच पाहिले। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्माची स्वर्गप्राप्ती झाली असती किंवा ते होण्या इतकं पुण्य तुम्हाला लाभलं असतं असं अमित शाह बोलले। याचाच दुसरा अर्थ स्पष्टपणे असा होतो की बाबासाहेबांचं नाव घेण्याने कोणतंही पुण्य किंवा कोणताही लाभ न होता उलट पाप पदरी पडतं असा होतो। अमित शाह यांच्या या संतापजनक अशा वक्तव्यानं सारा देश खवळून उठणं साहजिकच होतं आणि तसंच घडलं। रामदास आठवलेसारखे काही लाचार लोक जर सोडले तर संपूर्ण देशवासीय सगळे लोक संतप्त झाले प्रचंड। मला आपल्या अभिव्यक्तीचे बरेच प्रेक्षक बऱ्याच वेळा विचारत असतात की वेगवेगळ्या विषयांवर बोलताना तुम्ही त्या रामदास आठवलेंविषयी कधीही काहीच का बोलत नाही। तर त्यांना मी सांगत असतो, आज इथेही सांगतो की त्या रामदास आठवलेंची बाकी समाजात तर जाऊ द्याच, ते लांबच राहिलं, खुद्द आंबेडकरी समाजात तरी कोणी दखल घेतं का आता? कोणीही नाही, कधीही कुठे दिसत नाही आता। मग आपण कशासाठी त्यांची दखल घ्यायची? अमित शाह काहीही चुकीचं बोललेले नाहीत बाबासाहेबांविषयी असं सांगण्यासाठी हा माणूस पुढे होतो। किती टोकाची लाचारी आहे ही। आंबेडकरी चळवळीमध्ये रामदास आठवलेंइतका पराकुटीचा लाचार नेता आजवर निर्माण झाला नाही आणि यापुढेही इतका लाचार नेता कधी निर्माण होईल असं वाटत नाही। अरे नाही तुम्हाला काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं पटत, नाही तुम्हाला काँग्रेस पक्षाचे विचार पटत, काहीच हरकत नाही। काही स्वतंत्र वाट चोखळण्याचा प्रयत्न करा की, वेगळ्या आघाड्या निर्माण करण्याचा प्रयत्न करा, जनतेचं स्वतःला समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी काय करता येईल ते करा। परंतु ते न करता ज्या विचारसरणीमुळे
बाबासाहेबांना पराकोटीचा मानसिक छळ आयुष्यभर सोसावा लागला आणि अखेर धर्मत्याग करण्याचा टोकाचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. अशा मनुस्मृती समर्थक पक्षाच्या वळचणीला जाऊन बसता तुम्ही लोक. जनाची तर नाहीच आहे, पण स्वतःच्या मनाची लाज कशी वाटत नाही तुम्हाला? त्या बागेश्वर धामचा तो कोण भोंदू बाबा अलीकडे प्रसिद्धीला आलेला, तो धीरेंद्र शास्त्री की काय नावाचा, तो मागील काही दिवस सतत देशभर मनुस्मृतीचा प्रचार आणि प्रसार करतोय. त्याच्या ट्विटर हँडलवरती पण पहा. मनुस्मृतीचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी रोज उठून तो मागणी करतोय. तो भारतीय जनता पार्टीचा अतिशय खंदा समर्थक. मागील काही वर्षांमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार तो करत असतो. भारतीय जनता पार्टीचेच सगळे आमदार, खासदार, मंत्री, संत्री वगैरे त्याला आपल्या महाराष्ट्रासह देशभर बोलावून त्याचे ते नौटंकीबाज सत्संग, दिव्य दरबार नावाचं त्याचं ते थोतांड आयोजित करत असतात. या देशात मनुस्मृतीचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे या त्याच्या मागणीचं समर्थन सुद्धा येत्या काही काळामध्ये रामदास आठवले जर करताना दिसले तर अजिबात आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मी तर म्हणतो त्याही पुढे जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं ते त्यांचं चुकीचं कृत्य होतं असं देखील रामदास आठवले येणाऱ्या नजीकच्या भविष्यकाळात बोलू शकतात. काहीही सांगता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक सनातनी कट्टरतावादी हिंदू नेत्यांचं काँग्रेस पक्षामध्ये प्राबल्य होतं आणि त्यांच्याशी बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक खडाजंगी सुरूच असायची वेगवेगळ्या विषयांवरून. इतिहासात नोंद आहे सगळी. पंडित नेहरूंच्या उदारमतवादी वैचारिकतेविषयी बाबासाहेबांना आदर होता नक्कीच, मात्र त्याचवेळी गांधीजींच्या अनेक धोरणांविषयी, विचारांविषयी बाबासाहेबांचे मतभेद होते. त्यामुळे साहजिकच बाबासाहेब काँग्रेस पक्षाचे समर्थक कधीही नव्हते, उलट कठोर टीकाकारच होते. मात्र तरीही त्यांच्यातील प्रचंड ज्ञान, त्यांची विद्वत्ता या सगळ्याचा लाभ देशाला व्हावा म्हणून पंडित नेहरूंनी त्यांना घटना समितीवरती घेतलं, आवर्जून घेतलं. त्यानंतरही नेहरूंनी त्यांना आग्रहपूर्वक आपल्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री म्हणून मानाचं आणि अत्यंत जबाबदारीचं असं स्थान दिलं. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या त्या मंत्रिमंडळातून त्या कायदेमंत्री पदाचा आपल्या राजीनामा दिला. तो कशामुळे? तर त्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेल्या हिंदू कोड बिलाला मंजुरी द्यायला संघीय विचारांच्या तत्कालीन तथाकथित हिंदुत्ववादी अनेक नेत्यांनी विरोध केल्यामुळे. त्यावेळच्या द्वारकेच्या, आता मला नाव आठवत नाही, त्या शंकराचार्यांनी त्या हिंदू कोड बिलाच्या विरोधामध्ये फतवा जारी केला. स्वतःला धर्मवीर वगैरे म्हणून घेणारे तेव्हाचे अनेक संघीय नेते बाबासाहेबांनी आणि नेहरूंच्या विरोधात त्यांनी देशभर रान पेटवलं. स्वतः संघाने खुद्द दिल्लीतील रामलीला मैदानात त्या हिंदू कोड बिलाच्या विरोधात सभा घेतली जाहीर. दुसऱ्या दिवशी संसदेवरती मोर्चा नेला आणि पंडित नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे संसदेच्या दरवाजामध्ये जाळले. काँग्रेसमधील तत्कालीन सनातनी विचारांचे नेतेसुद्धा या सगळ्यामध्ये संघाच्या बाजूने आणि पंडित नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये उभे ठाकले त्यावेळी. बरं, संघीयांनी इतका सगळा गदारोळ घालण्या इतकं त्या हिंदू कोड बिलाच्या मसुद्यामध्ये बाबासाहेबांनी नेमकं नमूद तरी काय करून ठेवलं होतं? ऐका. तोवर हिंदू धार्मिक परंपरेने एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली आपल्या देशातली तर तिची मालमत्ता त्या व्यक्तीच्या मुलांना मिळायची फक्त. त्या मृत व्यक्तीची विधवा पत्नी आणि मुलींना मालमत्तेमध्ये कोणताही हिस्सा मिळण्याची तोपर्यंत तरतूद नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती तरतूद केली त्या हिंदू कोड बिलामध्ये. बदफैलीपणा करणाऱ्या किंवा अत्याचार करणाऱ्या नवऱ्याला घटस्फोट देण्याचा हिंदू स्त्रीला तोपर्यंत अधिकार नव्हता आपल्या देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू कोड बिलान्वये तो अधिकार महिलांना देऊ केला. आधी लग्न झालेलं असतानाही हिंदू पुरुष बिनधास्तपणे तोवर ते दुसरं लग्न करायचे. त्यांना कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अडसर, प्रतिबंध तोपर्यंत नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलानुसार आधीची पत्नी आणि तिच्याशी झालेला विवाह जर वैध असेल तर अशा वेळेला दुसरा विवाह करण्यावरती प्रतिबंध लागू करण्याचा कायदा बनवला त्या हिंदू कोड बिलानुसार. हिंदू जोडप्यांना दुसऱ्या जाती धर्मातील मुलं तोवर दत्तक घेता येत नव्हती. बाबासाहेबांनी तो सुद्धा अधिकार जोडप्यांना देऊ केला. आणि असेच बरेच वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार आणि हक्क की ज्याच्यामुळं प्रामुख्यानं हिंदू महिलांनाच या देशातील न्याय मिळणार होता.
त्यांच्या न्यायी हक्कांचं अधिकारांचं संरक्षण होणार होतं. आणि ते होत असतानाच हिंदू पुरुषांवरती काही नैतिक काही कायदेशीर बंधनं येणार होती. हिंदू कोड बिलाचा हा मसुदा प्रकाशित होताच साहजिकच संघीय आणि सनातनी विचारांच्या हिंदूंचं, मनुस्मृती समर्थक हिंदूंचं पित्त खवळलं. एक पूर्वाश्रमीचा अस्पृश्य माणूस आपल्या वर्षानुवर्षाच्या धार्मिक सामाजिक परंपरांमध्ये ढवळाढवळच कसा करू शकतो, असे प्रश्न विचारायला त्या सगळ्यांनी सुरुवात केली. म्हणजे पहा कोणत्या थराला गेले होते ते लोक. पूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्न करूनसुद्धा पंडित नेहरूंना तत्कालीन सनातनी आणि संघीय हिंदुत्ववाद्यांचा तो हिंदू कोड बिलाला असलेला विरोध मोडून काढण्यामध्ये यश आलं नाही, अपयशी ठरले ते. स्वतःच्याच पक्षातही नेहरू त्यावेळी काहीसे एकटे पडले. आणि मग ते सगळं चित्र पाहून अस्वस्थ आणि संतप्त झालेल्या आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला राजीनामा देऊन. अन्यथा ते जर न घडतं तर पुढे बराच काळ बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा लाभ कायदा मंत्री म्हणून आपल्या देशाला होऊ शकला असता. त्यांना ते मंत्रिपद सोडावं लागलं ते संघीयांनी, तत्कालीन सनातन्यांनी त्यांच्या विरोधात देशभर काहूर माजवल्यामुळे, त्यांची हेटाळणी केल्यामुळे. ही वस्तुस्थिती आहे, हे वास्तव आहे. आणि आज त्याच संघातून जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षासोबत रामदास आठवलेंसारखे लाचार लोक शय्यासोबत करताना आपण पाहतो. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यावरती लोकसभेची निवडणूक लढवताना बाबासाहेब काँग्रेसवरती प्रचंड टीका करतच उभे राहिले. त्या निवडणुकीला काँग्रेस पक्षाची कट्टर विरोधक त्यावेळेला असलेल्या सोशलिस्ट पार्टीसोबत बाबासाहेबांच्या पक्षांनी आघाडी केली. काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये त्यांनी जोरदार प्रचार केला. पुढे त्या निवडणुकीमध्ये काही मतांनी अवघ्या पराभूत झाले आणि तो सगळा इतिहास त्यावेळेचा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे. परंतु याच तत्कालीन संघीयांनी सुद्धा, तत्कालीन हिंदुत्ववाद्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला होता आणि त्यांना पराभूत करण्यासाठी त्या लोकांनी सुद्धा जंग पछाडलं होतं. हे आज किती लोकांना ठाऊक आहे. रामराज्य या नावाचा एक पक्ष होता संघीय विचारसरणीचा, जो पुढे जनसंघामध्येच विलीन झाला. त्या जनसंघातून पुढे भाजप जन्माला आला. तर त्या रामराज्य पक्षाच्या वतीनं संघाने गोपाळ देशमुख नावाचे उमेदवार दिले होते बाबासाहेबांच्या विरोधात आणि त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जोरदार प्रचार केलेला होता. आज हे संघीय लोक जेव्हा उठसूट बोलत असतात की काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केलं वगैरे, तर त्यांच्या पूर्वजांनी काय त्या बाबासाहेबांनी निवडणुकीत तेव्हा मदत केली होती का? कोणत्या तोंडाने हे संघीय आणि भारतीय जनता पार्टीचे लोक बाबासाहेबांचं नाव घेतात? काँग्रेसला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आणि यांना आहे का? मग या देशात 2014 साली जी अंधभक्त नावाची जमात जन्माला आली, त्यांना तर हा सगळा इतिहास माहिती असण्याचं काही कारणच नाही. ते सगळे व्हॉट्सअप विद्यापीठाचे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे पदवीधर. तिथे जे वाचायला मिळतं भाजपच्या IT सेलकडून आलेलं तेच खरं आणि बाकीचं सगळं खोटं, अशी त्यांची धारणा झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खवळलेले सावरकर इतके बिथरलेले होते की बाबासाहेबांना ते बाटगे आणि धर्मद्रोही असं म्हणून हिनवायला लागलेले होते जाहीररित्या. त्याच वेळेला प्रबोधनकार ठाकरे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. हा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा. मात्र अंधभक्तांना त्यातलं काहीच माहिती नसतं. आपण आपल्या अभिव्यक्तीवरती या प्रत्येक विषयाचे सविस्तर एपिसोड यापूर्वीच बनवलेले आहेत. अगदी मनुस्मृतीपासून, मनुस्मृतीमध्ये काय आहे आणि तिचं का दहन केलं बाबासाहेबांनी इथपासून ते सगळ्याच विषयांवर, आणि त्यात सगळे संदर्भ पुरावेसुद्धा आपण दिलेले आहेत. किमान ते तरी पाहावेत या अंधभक्तांनी. पण नाही, त्या बांगलादेशात विद्यार्थ्यांचा, युवा वर्गाचा, तरुण वर्गाचा जो प्रचंड मोठा उठाव झाला मागे, तो कोणाच्या विरोधात झाला? तर तिथल्या तत्कालीन अध्यक्षा शेख हसीना यांच्या गैरकारभाराच्या विरोधात. मग त्यांच्या देशातून पळून इंग्लंडला जाणार होत्या सुरुवातीला, परंतु इंग्लंडने त्यांना आपल्या देशामध्ये प्रवेश करण्यास परवानगी नाकारली. मग त्या भारतात आल्या. नरेंद्र मोदी सरकारने त्यांना भारतामध्ये आश्रय दिलेला आहे. त्यावर तिथली जनता खवळणारच ना, खवळलेलीच आहे ती या कृतीने. बरं, या बाईंनी इथे आश्रय घेतला आणि इथून तिथल्या त्या बांगलादेशातल्या आंदोलकांवरती त्या टीका करत बसतात. ते तिथले लोक कसं काय सगळं सहन करणार? नरेंद्र मोदींच्या एका तरी भक्ताला असं का वाटत नाही की आपण आपल्या
दैवताला प्रश्न विचारावा की का बुवा तुम्ही त्या शेख हसीनांना आपल्या देशामध्ये आश्रय देऊन ठेवलेला आहे, पाठवून द्या ना त्यांना त्यांच्या देशामध्ये, शांत होतील तिथले आंदोलक, थांबतील सगळे अत्याचार हिंदूंवरचे. पण हे सगळं त्या मोदींना कोण सांगणार ना. बरं, नाही त्यांची तिकडे पाठवणी करायची तर मग बांगलादेशाला त्या जरब बसेल अशी काही कारवाई तरी करा काही लष्करी कारवाई. इंदिरा गांधींनी नव्हती का केली? किमान तुमचे आवडते ते सर्जिकल स्ट्राईक वगैरे त्यापैकी तसं तरी काहीतरी करा. परंतु तेही नाही. हे जे तिथल्या हिंदूंवरती सुरू असलेले हल्ले अत्याचार थांबवण्यासाठी करायला हवं ते करायचं नाही. आणि इथे देशभर हिंदू आक्रोश वगैरे मोर्चे काढून गळे काढायचे, त्यानं काय साध्य होणार आहे इथे या देशात मोर्चे काढून? परंतु हे असले प्रश्न अंधभक्त जमातीला कधीही पडत नाहीत. त्यासाठी आवश्यक असलेला मेंदू नावाचा अवयवच त्यांच्या डोक्यामध्ये नसतो मुळात. आणखी असे बरेच विषय आहेत, जम्मू काश्मीर, लेह लडाख वगैरे. परंतु या अंधभक्तांना काही सांगायचं म्हणजे गाढवापुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता अशी सगळी स्थिती आहे, अशी सगळी दुर्दशा आहे. त्यामुळं आवर्त घेतलेलं चांगलं. आपलं अभिव्यक्ती चॅनल तेवढं आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.